सर्वांना नमस्कार. मला गुरुच्या स्थानी असलेल्या सर्वांना साक्षात दंडवत आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. काल दिनांक 9 जुलै 2025ला देशव्यापी संप झाला. या संपामध्ये प्रमुख मागणी प्रायव्हेटायझेशन आणि जे लेबर रिफॉर्म केलेलं आहे त्याच्या विरोधात काल देशव्यापी बंद पुकारलेला होता. त्याच्यानंतर ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशन तथा नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स NCOEEE याच्या छत्राखाली पॉवर सेक्टरच्या एम्प्लॉईजनी काल दिनांक 9 जुलै 2025ला संप पुकारला आणि देशातील 27 लाख एम्प्लॉईज पॉवर सेक्टरमधील यांनी या संपामध्ये सहभाग दिला. अर्थात शैलेंद्र दुबे चेअरमन ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनच्या कथनानुसार त्यांनी पूर्वांचल विद्युत वितरण निगम आणि दक्षिणांचल विद्युत वितरण निगम या दोन UPमधील पॉवर सेक्टरचे खाजगीकरण करण्याला विरोध केला आणि खास करून त्या विरोधासाठी पूर्ण 27 लाख पॉवर सेक्टरमध्ये एम्प्लॉईज संपात सहभागी झाले. अर्थात या राज्यव्यापी संपामध्ये जवळपास 10 राज्यव्यापी नाही देशव्यापी संपामध्ये जवळपास 10 सेंट्रल ट्रेड युनियन्स त्या ठिकाणी संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आपल्या महाराष्ट्रात पॉवर सेक्टरचा जर विचार केला तर सध्याच्या स्थितीमध्ये वितरण क्षेत्रात पॅरलल लायसन्सिंग आणि ट्रान्समिशन क्षेत्रात TBCB टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग आणि निर्मिती क्षेत्रात जर विचार केला तर बॅकडाऊन ऑफ पॉवर स्टेशन आणि जे हायड्रो पॉवर स्टेशन लीजवर आहेत ते राज्य शासन स्वतः आपल्याकडे घेण्याचा त्यांचा विचार आहे. या तिन्ही बाबीवरती महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील वीज वितरण कंपनी, महापारेषण कंपनी आणि महाजनको यांचा यावर प्रोटेस्ट आहे आणि म्हणून त्यांनी निषेध केलेला आहे. अर्थात जेव्हा विद्युत कायदा 2003 पारित झाला 2003 मध्ये त्यावेळेला कलम 14 त्यातील प्रोव्हिजो 6 मध्ये पॅरलल लायसन्सची तरतूद केलेली आहे. सेक्शन 63 प्रमाणे टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंगची पण तरतूद त्या ठिकाणी केली आहे. म्हणजे थोडक्यात पॅरलल लायसन्सिंग आणि TBCB याची तरतूद या विद्युत कायदा 2003 मध्ये केलेली आहे आणि सेक्शन 14 प्रमाणे
द्याप्ती म्हणजे लायसन्स मिळवणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी पॅरलल लायसन्ससाठी MERCकडे अर्ज केलेला आहे. अर्थात यामध्ये पॉवर स्टेशनचे जी गव्हर्नमेंट कंपनी आहे, जनरेशन कंपनी, त्याचे पॉवर स्टेशन बॅकडाऊन करणे चुकीचे आहे. तसेच जे हायड्रो पॉवर स्टेशन लीजवर आहेत ते त्यांनाच वापरू द्यावेत, स्टेट गव्हर्नमेंटनी घेऊ नये, अशा प्रकारची एक मागणी आपल्या संघटनेची आहे. अर्थात आता आपण यांना थांबवू शकतो का? कारण पॅरलल लायसन्सची तरतूद जी आहे ती तरतूद इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 मध्ये आहे. म्हणजे जो कोणी अर्ज करेल पॅरलल लायसन्ससाठी तर तो पॅरलल लायसन्सची घेण्यासाठी इलिजिबल आहे का, क्वालिफाईड आहे का, त्याची कॅपिटल ॲडेक्वेसी, त्याच्यानंतर कर्ज किती आहे त्याच्यावरती, डेट इक्विटी रेशो किती आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती कर्ज किती आहे, ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आणि त्याच्या कंपनीमध्ये मेमोरँडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये तशी तरतूद केली आहे का, अशा प्रकारची सर्व गोष्टी बघून आपल्याला आक्षेप घेता येतो. आता टोरेंटनी नागपूर रिजनमध्ये, नागपूर प्रॉपर आणि नागपूर जिल्हा यामध्ये पॅरलल लायसन्सी घेण्यासाठी केस नंबर 3/2023 मध्येच अर्ज केला होता. आम्ही त्याच्यावरती आक्षेपही घेतला होता की तो इलिजिबल नाही आहे आणि ते करू शकत नाही, त्याच्याकडे नेटवर्क नाही आहे. कारण त्या ठिकाणी असा शब्द आहे की ओन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, म्हणजे त्यांनी स्वतःचं नेटवर्क उभारायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ती पॅरलल लायसन्सची ही मिळाल्यानंतर, अडूनत्याप्ती किंवा लायसन्स मिळाल्यानंतर त्यांनी ते काम करायला पाहिजे. परंतु स्वतःचं नेटवर्क त्या ठिकाणी उभारणे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर करणे आणि तेवढा त्याची व्हायबिलिटी आहे का, तो त्याच्याजवळ पैसा आहे का, ह्या सर्व गोष्टी बघणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून संघटनांनी MERCमध्ये जी 22 तारखेला हिअरिंग आहे त्याकडे विशेष लक्ष देणे आणि तिथे आक्षेप नोंदवणे. आपण MSEBच्या किंवा अस्टवाईल MSEB म्हणजे आता तिन्ही सक्सेसर कंपनीच्या विरोधात कुठलाही प्रकारचा संप केला किंवा आंदोलन केले तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी यश मिळणार नाही. MERC जी आहे त्या MERCच्या त्यांचं जे बुकलेट आहे ते बुकलेट बघून त्याच्यावरती आक्षेप काढणे आणि ते फाईल करणे एवढा पुरतच आहे. आता जसं टोरंटोची जी पुस्तकं आहे त्यांनी जे दिलं त्याच्यामध्ये 1400 पानाचं आहे आणि 1400 पानाच्या पुस्तकातून आपल्याला ते आक्षेप घ्यायचे आहेत आणि म्हणून त्याप्रमाणे ते आक्षेप घेतले गेले पाहिजे. ट्रान्समिशनच्या संदर्भामध्ये ही सेंट्रल गव्हर्नमेंटचीच पॉलिसी आहे. कारण इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये तरतूद आहे, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 मध्ये तरतूद आहे, नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी आणि नॅशनल टॅरिफ पॉलिसी हे सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटसोबत आणि MERC किंवा स्टेट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनसोबत संधान साधून ह्या सर्व गोष्टी ते करणार आहेत. आणि त्याच्यामुळे TBCBला सुद्धा आपण थांबवू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी TBCB आणि त्याच्यानंतर पॅरलल लायसन्सी ह्या गोष्टी आपल्या हातात नाही, आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आणि म्हणून MERCला त्या ठिकाणी आक्षेप घेऊन त्यांना पॅरलल लायसन्सी कशी मिळणार नाही हे आपण बघायला पाहिजे. आता राहिला प्रश्न जनरेशन कंपनीचा बॅकडाऊनचा. बॅकडाऊन हे करायलाच नको, हे चुकीचं आहे. कारण जनरेशन कंपनी ही गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि बाकीच्यांची वीज घ्यायची आणि आपले पॉवर स्टेशन बॅकडाऊन करायचे, हा जो ही जी क्रिया आहे किंवा हे जे कार्य आहे हे पूर्णतः चुकीचं आहे.
तसंच त्या ठिकाणी जे लीजवर आहेत आपल्याकडे पॉवर स्टेशन, हायड्रो पॉवर स्टेशन, ते सुद्धा या जनरेशन कंपनीकडेच ठेवायला पाहिजे. कारण त्याचा जो रेट आहे तो फार कमी आहे पर युनिट रेट, आणि त्यामुळे ते परवडतात आणि ते पीक लोड कॅपॅसिटी म्हणून आहेत. आणि त्याच्यामुळे पिकिंग अवर्सला ते पटकन लोड घेत असल्यामुळे ते MSPGCLच्या अखत्यारीत असायला पाहिजे. याप्रमाणे राज्य शासनाने विचार करणे गरजेचं आहे. आता 9 जुलैचा जो संप झाला तो संप यशस्वी झाला असे म्हणता येईल का? तर आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कारण ज्या काही महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील संघटना आहेत ज्यांनी सामायिक नोटीस दिलेली होती, त्या नोटीसवरती या सर्व बाबीवरती चर्चा झाली का आणि संपामुळे त्याच्यावर काही परिणाम झाला का याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण काय की ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशननी या संबंधामध्ये कोणताही फार असं त्याला काय म्हणता येईल की खूप असा इंटरेस्ट घेतला नाही आहे महाराष्ट्राच्या बाबतीत. आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे जे आहे ते फक्त UPपर्यंत मर्यादित होतं. आणि त्याच्यामुळे ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशननी त्यांचा कार्य साधण्यासाठी त्यांनी पूर्ण भारतामध्ये पॉवर सेक्टर एम्प्लॉईजला संपामध्ये उतरवलं. अर्थात त्याच्यामुळे जरी संप यशस्वी झाला असला तरी त्यातून आपल्याला काही मिळालेलं नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण फक्त प्रोटेस्ट केला एवढंच त्या ठिकाणी समाधान आहे. मला माझे विचार या ठिकाणी प्रस्तुत करावायचे होते. कारण मी सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी 2001-2002 मध्ये होतो आणि त्याच कालावधीमध्ये ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनशी कॉन्स्टिट्युएंट म्हणून माझी बांधिलकी होती. आणि म्हणून मला विचार मांडावेसे वाटले ते मी या ठिकाणी प्रस्तुत केले. कोणाला विचार आवडतील किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. हे माझे व्यक्तिगत विचार आहेत आणि त्याचा कोणत्याही संघटनेशी या विचाराशी काहीही संबंध नाही. तेव्हा एवढं लक्षात ठेवावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.